Hello students, today we discuss the solubility and there are different factors which affect the solubility of solid in liquid. First, we know that what is meant by solubility. Solubility means what? Maximum amount of solute that can be dissolved in specific amount of solvent at given temperature is called as the solubility. Means what? Here we consider solid solute, that solute dissolved in the liquid, we get solution. First upon important thing, what is mean by solubility. Solubility means what? Maximum amount of solute. Here solute plus solvent, it gives what? Liquid. The maximum quantity of solute that dissolve in specific amount of solvent, we get solution. The maximum amount of that solute is dissolved in solvent, it is called as their solubility of that particular solid solute. Clear? Once solute dissolved in solvent, we get solution. Then there are different factors which affect the solubility of solid. Here two steps important in this point. First one is the solubility. We dissolve the solid solute in your solvent is liquid. Means solute in this state solid and your solvent is the liquid. Solute is solid state and solvent is in which state? Liquid state. So solid solute is dissolved in liquid solvent, we get the solution. मग या स्टेपला तुम्ही एखादं सपोज एक्झाम्पल घेतलं, शुगर आहे सॉलिड डिझॉल्व केली वॉटर सॉल्व्हंट इन लिक्विड फॉर्म, तर शुगर सोल्युशन फॉर्म होते. तर याच्यावरती कुठले फॅक्टर अफेक्ट करणार आहे सोल्युबिलिटी, शुगर डिझॉल्व होण्यासाठी कुठले फॅक्टर अफेक्ट करतील, तर त्याच्यामध्ये फर्स्ट आपण पॉइंट बघतोय बघा, सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड. तुमचा सोल्यूट कुठल्या स्टेट मध्ये आहे? सॉलिड स्टेट मध्ये आहे. आणि सॉल्व्हंट कुठल्या फॉर्म मध्ये? लिक्विड फॉर्म मध्ये. क्लिअर? आपण टाइप्स बघितले सोल्युशनचे. सॉलिड सोल्युशनचे डिफरंट टाइप्स आहे, 9 टाइप्स आहे. मग तो सोल्यूट सॉलिड लिक्विड गॅस फॉर्म मध्ये असेल आणि सॉल्व्हंट सॉलिड लिक्विड गॅस मध्ये असेल. आता आपण डिस्कस करताना मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट काय बघतोय? ती सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड सोल्यूट इन लिक्विड सॉल्व्हंट. मग या ठिकाणी जर बघितलं आपण फॅक्टर अफेक्टिंग दी सोल्युबिलिटी ऑफ सॉलिड इन लिक्विड, कुठले फॅक्टर अफेक्ट करतात? फर्स्ट थिंग क्लिअर, व्हॉट इज मीन बाय सोल्युबिलिटी? मॅक्सिमम अमाउंट, जास्तीत जास्त क्वांटिटी, मॅक्सिमम अमाउंट ऑफ सॉलिड सोल्यूट dissolve in specific amount of liquid is called as that solubility of that particular solid. Clear? मग या ठिकाणी बघा फर्स्ट फॅक्टर जो अफेक्ट करतोय सोल्युबिलिटी वरती, तर फर्स्ट अपॉन कुठला फॅक्टर अफेक्ट करणार आहे सोल्युबिलिटीवर? तर हा सोल्यूट जो घेतलाय तुम्ही सॉलिड फॉर्म मध्ये, त्याचं नेचर कसं आहे? नेचर ऑफ सॉलिड सोल्यूट अँड नेचर ऑफ द सॉल्व्हंट, हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. सोल्युबिलिटी कुठलाही सबस्टन्स तुम्ही डिझॉल्व करताय तर फर्स्टली त्याचं तो जो सोल्यूट असेल त्याचं नेचर आणि लिक्विड सॉल्व्हंटचं नेचर, मी सॉल्व्हंटचं नेचर तो लिक्विड मध्ये आहे की गॅस मध्ये आहे याच्यावरती फर्स्ट फॅक्टर अफेक्ट करतोय. फर्स्ट अपॉन नेचर ऑफ सॉलिड सोल्यूट इन दी लिक्विड सॉल्व्हंट. मग या ठिकाणी मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज दी लाईक डिझॉल्व. लाईक डिझॉल्व्स like. What is mean by like dissolves like? Means here we take the polar solvent. Solvent could polar solute. Here we consider the polar solute. That polar solute is always dissolved in polar solvent. Polar solute. Solute जर polar असेल, like dissolve like, म्हणजे polar solute असेल तो कशात dissolve होईल? Polar solvent मध्ये. And here we know that example of polar solvent, here water is the best example. Polar solvent, मग कुठलाही polar solute असेल तर तो कशामध्ये डिझॉल्व होणार आहे? पोलर सॉल्व्हंट मध्ये, म्हणजे वॉटर मध्ये डिझॉल्व होणार आहे. जर सपोज हियर वी कन्सिडर द नॉन पोलर सॉल्व्हंट, नॉन पोलर सोल्यूट, सॉरी नॉन पोलर सोल्यूट, it is always dissolved in non polar solvent. मग नॉन पोलर सॉल्व्हंटचे एक्झाम्पल असेल कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झीन, इथर, हे एक्झाम्पल झाले.
आता नॉन पोलर सोल्यूट जर घेतला तर नॉन पोलर सोल्यूट कशामध्ये डिझॉल्व्ह होईल, नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये. मग नॉन पोलर सॉल्व्हंट कुठले राहतील, तर एक्झाम्पल बघितलं आपल्याला माहिती आहे वॉटर इज अ पोलर सॉल्व्हंट. नॉन पोलर सॉल्व्हंट कुठले एक्झाम्पल माहित पाहिजे, कार्बन टेट्राक्लोराइड, बेन्झीन आणि इथर इज अ नॉन पोलर सॉल्व्हंट. आता याच्यामध्ये एक्झाम्पल बघितलं आपण नॉन पोलर सोल्यूट, सपोज आयोडीन घेतलं. आयोडीन सोल्यूट जर असेल, आयोडीन सोल्यूट हा तुम्ही कार्बन टेट्राक्लोराइड हा नॉन पोलर सॉल्व्हंट मध्ये काय होतो, डिझॉल्व्ह होतो. म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड इज विच वन, लाईक, डिझॉल्व्ह, लाईक. जर सॉलिड सोल्यूट जर असेल तर तो सॉलिड सोल्यूट, पोलर असेल तर तो पोलर सॉल्व्हंट मध्येच डिझॉल्व्ह होणार आहे. अँड नॉन पोलर सोल्यूट असेल तर नॉन पोलर. नॉन पोलर सोल्यूट नॉन पोलर पोलर सॉल्व्हंट मध्ये डिझॉल्व्ह होईल का, नाही. लाईक, डिझॉल्व्ह, लाईक. सेम पोलर सोल्यूट डिझॉल्विंग पोलर सॉल्व्हंट, नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्विंग नॉन पोलर सॉल्व्हंट. हा मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे, तो सोल्युबिलिटीवर अफेक्ट करतो. मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, विच वन, द नेचर ऑफ सॉलिड सोल्यूट अँड युअर लिक्विड सॉल्व्हंट. तर सोल्यूटचं जे नेचर आहे ते कसं पाहिजे, लाईक, डिझॉल्व्ह, लाईक मीन्स पोलर डिझॉल्विंग पोलर सॉल्व्हंट अँड नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्विंग द नॉन पोलर सॉल्व्हंट. क्लिअर. फर्स्ट यामध्ये आपण काय बघितलं, तर डेफिनेशन बघितली सोल्युबिलिटीची. काय सांगताय सोल्युबिलिटी, मॅक्सिमम अमाउंट ऑफ सोल्यूट कॅन बी डिझॉल्व इन स्पेसिफिक क्वांटिटी ऑफ सॉल्व्हंट at particular temperature. It is known as the solubility of that particular solute. Clear. Second thing, कुठले फॅक्टर अफेक्ट करतात सोल्युबिलिटी वरती, तर मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर, फर्स्ट वन सोल्यूट, नेचर ऑफ सोल्यूट अँड नेचर ऑफ द सॉल्व्हंट. मग वर्ड कुठला आहे, लाईक, डिझॉल्व्ह, लाईक मीन्स पोलर सोल्यूट डिझॉल्व इन पोलर सॉल्व्हंट, नॉन पोलर सोल्यूट डिझॉल्व इन नॉन पोलर सॉल्व्हंट. क्लिअर.